प्रथम फलंदाजीचा डाव ते सुहास आणि रोहित स्ट्राईक वरती आहे तो सुहास नॉन स्ट्राईक वरती आहे तो रोहित गोलंदाजीसाठी आलाय नाणी संघाकडून राज सामना 3 षटकांचा असेल राज राज टू सुहास नानीज टू तनाली पहिला चेंडू निर्धाव निघतोय सुंदर चेंडू होता काही न समजला सुहास याला पुन्हा एकदा राज सुंदर चेंडू होता तेवढा सुंदर त्याने खेळून काढलाय बघूया रनआउट होतोय का आणि पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती धावबाद होऊन तंबूत परततोय सुहास मोठा धक्का बसतोय तनाली संघाला आता मात्र सुहासाची जागा घेण्यासाठी गेलाय तो साहिल हे वैभव साहिल सुहास याची जागा घेण्यासाठी गेला तो साहिल आणि साहिल मात्र स्ट्राईक वरती आहे बघूया कोणत्या रीतीने समाचार घेतोय राज याचा साहिल स्ट्राईक वरती येतो रोहित नॉन स्ट्राईक वरती येतो साहिल सामना करणार राज याचा फुलटॉस चेंडू होता चांगल्या रीतीने समाचार घेतलाय लोअर फुलटॉस चेंडू षटकार लगावलाय रोहितच्या बॅटमधून निघाला हा खणखणीत दणदणीत षटकार या 6 धावेने तनाली संघाच्या धावसंख्येचा मात्र श्री गणेशा होतोय पुन्हा एकदा रोहित याच्या बॅट मधून षटकार लगावला होता सज्ज आहे सुंदर चेंडू होता राज आता त्याला सुंदर रीतीने समाचार घेतला एक धाव निश्चित प्राप्त होते दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय 2 धावा मिळत आहेत 2 धावावर समाधान मानवत आहेत ते रोहित याला आणि 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती पुन्हा राज सज्ज होतोय लोअर फुलटॉस चेंडू होता काऊ कोणाला मारलाय एक धाव निश्चित प्राप्त होते सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय 2 धावा मिळत आहेत 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या धावसंख्येवरती सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते रोहित कडून
पहिलं षटक प्रगतीपटावर आहे. धावसंख्या झाली 10. पुणे राज सज्ज होतोय. राजचा सामना करणार रोहित. सुंदर चेंडूचा निर्धाव निघतोय. दरम्यान पहिल्या षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 10 धावा. मनीष संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो. मनीष सामना करणार डावकुरा फलंदाज साहिल. सर कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करू देऊ नका. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. मनीष टू साहिल आणि पहिल्या चेंडूवरती साहिल मात्र तंबूत परततोय. झेल बाद होऊन साहिल याची जागा घेण्यासाठी आला तो सिद्धेश. हा सुद्धा डावखुरा फलंदाज. सुंदर चेंडू होता मात्र स्वर चेंडू घोषित करतात पंच. पुन्हा एकदा मनीष सज्ज होतोय सिद्धेशसाठी. तो डावखुरा फलंदाज आहे. सुंदर चेंडू टप्प्यात घेतलाय. चेंडू गाडी क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी. पुणेदा मनीष सज्ज होतोय सिद्धेसाठी. सुंदर चेंडू होता तेवढा सुंदर त्याने खेळून काढला होता. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या धावसंख्येवरती. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते सिद्धेश आणि रोहित यांच्याकडून.
आता मात्र स्वर चेंडू घोषित करतात पंच. 2 हात समांतर करतात. याचाच आता स्वर चेंडू घोषित होतोय. किती बॉल झाले ते? सुंदर कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू होता तेव्हा सुंदर समाचार घेतलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि हा सुद्धा झेलबाद होतोय. सिद्धेश तंबूत परततोय आउट होऊन. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती मनीष यांच्याकडून. यानंतर होणारा सामना जाखमाता सावली विरुद्ध जय हनुमान ताळगाव मुरुड. दोन्ही संघांच्या संघ नायकाला विनंती करतो की आपण समोरच्या कशा दिशेने यायचंय आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. जाखमाता सावली विरुद्ध जय हनुमान ताळगाव मुरुड. सिद्धेशाची जागा घेण्यासाठी आलाय तो. आता मात्र रोहन. बघूया रोहन कडून षटकार चौकारांची आतिबाजी पाहायला मिळते का. दुसरं षटक प्रगतीपटावर आहे. सुंदर फटका होता. 1 धाव निश्चित प्राप्त. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळाल्यात. खरोखर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 22 धावा. चला सर, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करू देऊ नका. थोडी सामन्याला सुरुवात करून घ्यायचंय. प्रशांत उर्फ मुन्ना संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो मुन्ना. आणि मुन्ना याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो रोहित, ज्याने षटकार चौकार लगावले होते पहिल्या षटकामध्ये. सुंदर चेंडू, काही न समजलेला. 1 धाव निश्चित प्राप्त होते. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा मुन्ना. सुंदर चेंडू होता. स्लोअर चेंडू होता. काही न समजला फलंदाजांना. आत्ता मात्र मिसफिल्ड होते आणि कुठेतरी रोहनच्या बॅटमधून निघायला हा खणखणीत दणदणीत चौकार. आणि 4 धावानंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 27 या फलकावरती. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होतोय रोहनसाठी.
अकुटप्याचा चेंडू काही न समजलेला. निर्धाव चेंडू निघतोय. दोन ह्यात 15 समार्थ याचा अर्थ स्वर चेंडू घोषित होतोय. एक धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते 28 या फलकावरती. मुन्ना सामना करणार रोहन. सुंदर चेंडू होता. आता मात्र मिसफील्ड होतोय कीपरच्या डोक्याच्या वरून. सन्मान्य श्री प्रणित बांद्रे यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षा दिशेने यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. सुंदर चेंडू होता. तेवढ्यात सुंदरतेने खेळून काढला होता. एसटी रक्षकाच्या डोक्यावरून जाऊन 4 धावा मिळाल्या होत्या. 4 धावानंतर संघाची धावसंख्या झाली होती ती 32. पुन्हा एकदा मुन्ना रोहनसाठी. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेमध्ये मारलेला चेंडू होता. जातोय खणखणीत दणदणी चौकार. रोहनच्या मॅट मधून हा तिसरा चौकार या ओव्हर मधला. आणि धावसंख्या झाली ती 36. जाखमाता सावली संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण समायोजन कक्षा दिशेने यायचंय आणि नाणेफेकीचा कॉल करून जायचंय. 36 धावसंख्या झाली 36. 3 गडी बाद 36 धावा. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होतो. रोहनसाठी सुंदर फटका होता. चेंडू काळ क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र जमिनीला दान होतोय आणि हा जातोय खणखणीत दणदणीत चौकार. दरम्यान निर्धारित 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 40 धावा. 41 धावांचं लक्ष्य आहे नाणी संघाला. दरम्यान नाणेफेक होतोय. जाखमाता सावली विरुद्ध जय हनुमान ताडगाव मुरुड. या दोन्ही संघांच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. जाखमाता सावली विरुद्ध जय हनुमान ताडगाव मुरुड या दोन संघांच्या संघनायकामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय.
आणि लग्न होऊन जेव्हा ती सासरी जाते, अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून चाळीस धावा ठोकल्यात. 41 धावांचं लक्ष ठेवलंय ते तनाली संघासमोर, नानी संघासमोर. सलामीचे फलंदाज वैभव आणि प्रशांत. वैभवच्या बॅटमधून निघाला पहिला चेंडू वरती. 2 धावा मिळत आहेत. दोन धावा मिळत आहेत नानी संघाला. हा सुंदर चेंडू होता, थोडा सुंदर रीतीने खेळून काढलाय आणि या वैभवच्या बॅटमधून निघायला हा खणखणी दणदणीत षटकार. आणि या 6 धावेनंतर संघाची धावफलक जाऊन पोहोचता येते 8 वरती. सुहास गोलंदाजीसाठी आला होता. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला होता षटकार मारून. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय सुहास. 41 धावांचं लक्ष घेऊन तरला येतो नानी संघ. सुंदर चेंडू थोडा सुंदरतेने खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेमध्ये. नक्कीच एक धाव प्राप्त होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. तेवढं सुंदर क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय तनाली संघाकडून. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. या 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. एकेचाळीस धावांचं लक्ष आहे. वैभव टू सुहास. सुंदर चेंडू यॉर्करचा चेंडू होता, तेवढा सुंदरतेने खेळून काढला. 1 धाव प्राप्त होते. सुहास सुंदर चेंडू डीप मध्ये जातोय. 1 धाव प्राप्त होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा प्राप्त होत आहेत. दरम्यान षटक संपतय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली बिनबाद 13 धावा. शुभम संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन तो शुभम. आणि शुभमचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो षटकार चौकांची आतिषबाजी करणारा
वैभव सुंदर चेंडू मारलाय, लेग साईडच्या दिशेमध्ये होता. एक धाव निश्चित प्राप्त, 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावानंतर संघाची धावसंख्या पोहोचते 15 या धावसंख्येवरती. झेलबाद होतोय वैभव, पहिला धक्का बसतोय नाणी संघाला वैभवच्या स्वरूपात. SB वैभव याची जागा घेण्यासाठी गेलाय तो. आता मात्र सुरेश सुरेश सुंदर चेंडू, थोडा सुंदरतेने खेळून काढलाय. चेंडू काय क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा झेलबाद होतोय. सुरेश सुद्धा तंबूत परततोय. लगातार 2 चेंडूवरती 2 झेलबाद होत आहेत. सुरेश याची जागा घेण्यासाठी गेलाय तो मनीष. 3 बॉल मनीष सामना करणार शुभमचा. मनीष टू शुभम, सुंदर चेंडू, तेवढा सुंदरतेने खेळून काढलाय. पूर्ण स्वतः शुभम चेंडू खाली येतोय. लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट, हॅट्रिक घेतले शुभम याने. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते शुभमच्या स्वरूपात. लगातार 3 चेंडू 3 विकेट घेऊन हॅट्रिक क्लिअर केले. हॅट्रिक घेतली ती शुभम याने. मनीष याची जागा घेण्यासाठी गेलाय तो सिद्धेश. बघा 41 धावांचं लक्ष आहे. असं असल्यावर षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागणार आहे, कारण 3 षटकांचा सामना आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 वरती. अजून सुंदर चेंडू, निर्धाव निघतोय. आता मात्र सोयर चेंडू घोषित करतायत. दोन्ही हात समांतर करतायत पंच आणि 1 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती.
किती बॉल 8 चेंडू 25 धावांची गरज. रिव्हर्स मारता प्रयत्न होता मात्र सफल होतोय. निर्धाव चेंडू निघतोय. बॉल मस्त होता त्याचा. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते शुभमच्या स्वरूपात. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता मात्र असफल होतोय. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16. 6 चेंडू 25 धावांची गरज. प्रशांत मुन्ना तो सलामीसाठी आला होता. आता मात्र कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल कारण 6 चेंडू 25 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय तो सिद्धेश. संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो सिद्धेश. हे षटक मात्र हाणामारी षटक. मुन्नाला मात्र कुठेतरी षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागेल मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू निर्धाव निघतोय. कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीयेत. मुन्ना मात्र आता स्वतःकडेच सामना वळवून घ्यायचा स्वतःकडेच सामना जिंकवून द्यायचा प्रयत्न करतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी मुन्नाला करावीच लागेल. आता मात्र 5 चेंडू 25 धावांची गरज. हा सुद्धा निर्धाव निघतोय चेंडू. पुढे 4 चेंडू 25 धावांची गरज. सिद्धेश टू मुन्ना. फुलटॉस चेंडू होता लोअर फुलटॉस. आता मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अरे मी तुझे पैसे लावणार होतो. चौथ्या धावेसाठी धावत असताना 4थ्या धावेसाठी मुन्ना मात्र धावबाद होऊन परततोय तंबूत परततोय. प्रशांताची जागा घेण्यासाठी येतो मंदार. मंदारच्या बॅट मधून मात्र आता येतोय सुंदर फटका होता मात्र तेवढे सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं तनाली संघाच्या खेळाडूकडून आणि झेलबाद होऊन तंबूत परततोय मंदार सुद्धा. आता मंदार याची जागा घेण्यासाठी गेलाय तो नाव काय याचा? समीर.
सुंदर चेंडू तेवढा सुंदरतेने खेळून काढलाय. पुण्याचा चेंडू क्षेत्ररक्षेच्या खाली येतोय. हा सुद्धा झेल जमिनीला दान होतोय. दोन धावनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. हा सुद्धा चेंडू सुंदर होता. निर्धाव निघतोय. दरम्यान षटक संपतय. विजयी संघ होतोय तो श्रीरामवाडी क्रिकेट संघ तनाली. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं गोड कौतुक. तुम्हाला क्रिकेटच्या पुढील वाटचालीस आमच्या संपूर्ण कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच
त्यासाठी आपण सर्व प्रयत्न करतो तो असा चषक येतोय स्ट्राईकवर. अतिशयाचा सामना करेल चषक. बघूया चषकाच्या दिशेने चेंडू उडवतोय काय तो चषक. पहिला चेंडू अतिशयाचा चषक याला लेफ्ट हँडर गोलंदाज आणि पहिलाच उत्तुंग असा षटकार ठोकलाय तो चषक याने. सुंदर आपल्याला फटका पाहायला मिळालाय चषकच्या बॅटीमधून. पहिल्या चेंडूवर आघात केलाय अतिशय आणि 6 धावांनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 12. पहिला चेंडू टाकायचा प्रयत्न केला शॉर्ट पिच परंतु तो सुंदर असा खेळून काढलाय तो चषक याने आणि 6 धावा गोळा केल्या ते आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या होती ती 12. कोण गेले नाही का? लाईनमॅन कोण असतील आपल्या कमिटीचे सहकार्य करायचे आहे त्यांनी. काही शिल्लक सामने शिल्लक आहेत त्याच्यासाठी थोडंसं बॉल दुसरा घ्या ना. चला चेंडू आलाय पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर घनघाती वार केला होता तो चषक याने. दुसरा चेंडू षटकातील पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु तो हुकलाय. पाहूया पंच. सुंदर असा चेंडू. अतिरिक्त कोणतीही धाव नाही. बाईच्या रूपात 1 धाव गोळा करण्यात यश आले. धावसंख्या होते ती 13. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झाले आहेत आणि धावसंख्या झाली ती 13. अजून तरी माप कसे पाहायला मिळते धावसंख्या. चला षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू असेल. अतिशयाचा चषक सामना करेल. लखन सामना करेल. सुंदर असा ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू. काय गॅप काढलाय लखन याने. सुंदर असा फटका आपल्याला ऑफच्या दिशेने पाहायला मिळाला आणि हा चौकार ब्रँडेड चौकार आणि 4 धावांची संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. षटकातील 3 चेंडू फेकले गेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 17. आपल्याला कमीत कमी 40 ते 50 धावा गोळा करण्याची गरज आहे. तर अशी सुंदर अशी आपल्याला धावसंख्या गोळा करण्यात यश आलं तरच पुढे आपला निभाव लागू शकतो. षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू. सामना करेल लखन. काय शॉट मारला होता लखन याने ऑफच्या दिशेने. बघूया पुढील चेंडू कोणत्या प्रकारे हँडल करतोय. खोलवर टाकलेला हा चेंडू. लेगच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. 1 धाव तर पूर्ण केले आहे. 2 धावा पूर्ण करण्यात यश आले ते जाकमता सावली संघाला. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19. 4 चेंडू झालेत आणि 19 धावा झाल्यात. षटकातील 2 चेंडू शिल्लक. अतिशयाचा पुढील चेंडूला सफल होऊन खेळायला चेंडू. डायरेक्ट टाकलेला चेंडू आणि भिरकावलाय सीमारेषे बाहेर. ब्रँडेड षटकार. बॉल तयार ठेवा. बॉल दे. थोडासा गफलत झाली आहे बॉलरकडून आणि डायरेक्ट चेंडू गेला आणि त्याचा भरपूर समाचार घेतला गेला. 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 25. षटकातील
शेवटचा चेंडू असेल. अतिशयाचा पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. दुसरी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर 4 धावा. चौथ्या चेंडूवर 2 धावा. पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर षटकार आणि शेवटचा चेंडू घेऊन येतो तो रुपेश. लखन सामना करेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हा जेल बाद होतोय तो लखन. सुंदर असा चेंडू. पंचांचा निर्णय आउट आणि लखन याला पुन्हा पॅव्हलियनशी परतावं लागेल. बघूया त्याची जागा घेण्यासाठी कोण जातोय. फलंदाज. षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 25. पहिल्या षटकामध्ये 6 रन्स गोळा करण्यात यश आलं होतं सावली संघाला. तर दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा दिल्यात त्या अतिशयाने. चांगला समाचार घेतलाय तो सावली संघाने. आता निर्णायक षटक, तिसरे षटक पाहूया कोणत्या प्रकारे धावसंख्या गोळा करतात ते सावली संघ. जागमाता सावली संघ. आता मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील या षटकामध्ये.